समृद्धी महामार्गावरील इगतपुरी बोगदा आज 1 तासाकरता बंद असेल। मुंबईकडे जाण्याकरता कसारा मार्गाचा हा पर्याय करावा लागेल। अग्निशमन उपाययोजनांच्या प्रात्यक्षिकामुळे वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। जयंत पाटील यांनी एकदा तरी मुख्यमंत्री व्हावं। जयंत पाटलांच्या निकटवर्ती याची इच्छा आहे, तर तुमच्या मनात जी सल आहे तीच माझ्या मनात आहे, असं जयंत पाटील म्हणतायत। पाहूया आपण। इतकं कष्ट बापूंनी केलं राजकारणामध्ये, एवढं कुणाच्या वाट्याला येऊ नये, आणि त्या बापूने एकदा महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हावं ही माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याची अपेक्षा होती। ते जमलं नाही, म्हणून त्यांच्या रूपानं जयंत पाटलांनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं ह्या एका जिद्दीनं त्यांनी मुख्यमंत्री व्हावं। आम्ही काही ताकाला जाऊन मोगात दडवत नाही। पोलीस साहेब, शिंदे साहेब, तुम्ही पक्षाचे अध्यक्ष आहे, इथं आर पाटला चिरंजीव आहे। जयंत पाटलांनी एकदा मुख्यमंत्री झालेलं वाळवे तालुक्याने बघितलं पाहिजे, तोपर्यंत आम्ही देह सोडत नाही। तुमच्या ज्या वेदना आहेत त्या माझ्याही मनात वेदना आहेत, तुमच्या मनाबद्दल आहेत। मुंबईत 15 दिवसात क्रेन कोसळून दुसरी दुर्घटना घडली आहे। कुर्ल्यानंतर आता कांदिवलीतही क्रेन पडून दुर्घटना आहे। ऑर्किड रेसिडेन्सीमध्ये अनधिकृतपणे क्रेन उतरवताना तुटली आहे। क्रेनचे अनेक भाग बांधकाम सुरू असलेल्या SRAच्या इमारतीवर कोसळले आहेत। परिसरातील रहिवासी आणि मालमत्तेच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झालेला आहे। खरं तर 2 दृश्य आपण या क्षणी पाहतोय। कुर्ल्यामध्ये काही दिवसांपूर्वी अशीच क्रेन कोसळून दुर्घटना घडलेली होती। 6 जण जखमी झालेले होते। या घटनेला 15 दिवस होत नाही, तोच कांदिवलीत क्रेन पडून पुन्हा दुर्घटना घडलेली आहे। यामध्ये जीवितहानीचं वृत्त नाहीये। अमरावतीच्या रुग्णालयातील शिशु विभागातील आग प्रकरण आरोग्य उपसंचालक आठवड्यातून 3 दिवस अमरावतीत येणार आहेत। आरोग्य संचालकांचं शुद्धीपत्रक जारी आहे। अकोल्यातून कार्यालय अमरावतीत हलवा, प्रहारची मागणी आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।